ओम नमः शिवाय. पारायणाचा दिवस दुसरा. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा. निजजन हृदय आरामा. चराचर फलाकिंद द्रुमा. नामा अनामातीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना. षडास्य जनका शपरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजत वामघोरा. तत्पुरुषा ईशान ईश्वरा. अर्धनारीनटेश्वरा. गिरिजारंगा गिरीशा. गंगाधरा भोगी भूषणा. सर्व व्यापका अंधकमर्दना. परमातीता निरंजना. गुणत्रय विरहित तू. हे पय फेन धवल जगज्जीवन. द्वितीय अध्यायी कृपा करून. अगाध सुरस आख्यान. शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकादिका मुनिजना. सुत सांगे नैमिषारण्या. ईक्ष्वाकुवंशी महाराज. मित्र सह नामे भुभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा बेडोची पृथ्वीवरी. पुतना वसने करुणी. घातले उर्विसी पालन. प्रताप सूर्य उगवला पूर्ण. शत्रुभगने मावळली. तो एकदा मृग व्याजे करून. निघाला धुरंधर चमू घेऊन. घोरांधर प्रवेशला विपिन. तो सावजे चौकडून उठली. व्याघ्र वृकरीस वनकेसरी. मृग मृगी वनको वानर वानरी. शशक जमुखांच्या आहारी. संहारित नृपवर. चातक मयूर बदक. कस्तुरी कुरंग जवादी बिडालक. नकुल राजहंस चक्रवाक. पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव बहुवस. त्यात एक मारिला राक्षस. महाभयानक तामस. गतप्राण होऊन पडियेला. त्याचा बंधू परम दारुण. तो लक्षिता झाला दुरोण. मनी कापट्य कल्पून. म्हणे सूड घेईन बंधूचा. मित्रासह पातलास वनग्रास. असुरेले धरिला मानववेश. कृष्णवस वेष्टीत विशेष. दर्विस्कंदी घेऊन या. नृपासी भेटला घेऊन. म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण. अन्न शाखा सुवास करीन. देखो सुरनर भरती. राये ठेविला पाकसदनी. त्यावरी पितृतिथी लक्षुनी. गुरु वसिष्ठ घरा लागुनी. रूपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्जज नंदन. तो राक्षसे कापट्टे स्मरून. शाखात नरमांस शिजवून. ऋषीस आणून वाढिले. त्रिकालज्ञानी वसिष्ठ मुनी. सकळ ऋषी माझी शिरोमणी. कापट्य सकळ जाणोनी. मित्रसह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस. जेथे आहार न मिळे निशेष. मी ब्राह्मण मज नरमास. वाढविले कैसे पापिया. राव म्हणे मी नयने सर्वता. बोलवा सुपशास्त्री जाणता. तव तो पळाला क्षण न लागता. गुप्त रूपे मना आपुल्या. राव कोपला दारुण. मज शापिले काय कारण. मीही तुझ शापिन म्हणून. उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी. मदयंती नामे पुण्य खाणी. रूपे केवळ लावण्य हरेनी. चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया. दूरदृष्टी पाही विचारून या. शिष्ये गुरुशी शापावया. अधिकार नाही सर्वता. गुरुशी शाप देता निर्धारी. आपण नरक भोगावे कल्पतरी. राव म्हणे चतुर सुंदरी. बोललीस साचतो. म्हणे हे उदक खाली टाकू जरी. तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याची प्रपंदावरी जल टाकी मित्रसह. तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून. कल्पमषाद नाम त्याचे. वसिष्ठे जाणोनी. वृत्तांत. रायासी उशाप देत. म्हणे 12 वर्षी होशील मुक्त. एसी स्वस्ताना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान. मग कल्पश्वाद राक्षस होऊन. क्षुधाक्रांत निषेधीन. वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर. विशाळ देह कपाळी सेंदूर. विकराळ वदन बाहेर. शुभ्र दंतडा दाढा वाढलिया. जीव भक्षिले आसपास. वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमार डोळस. 12 वर्षी देखिला. सवे त्याची ललना चिमणी. दोघे किडती कौतुके वनी. तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी. भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत. अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य. माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी. करुणा भाके पदर पसरी. सवेची चाहुनी चरण धरी. सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा. महत पाप घेऊ नको एकसरा. स्वर्ग मार्ग तरी चतुरा. कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता कामिनी. निर्दये बक्षिला तेच क्षणी. अस्थिपंजर टाकुनी. तिये पुढे दे दिला. तव ती दुःखे करुणी. आक्रोशे कपाळ पिटी धरिणी. मृतिका घेऊन घाली वदनी. कोण वनी सावंतरी तिथे.
मग तिने शाप दिधला रायाते, जो अलोट विधी हरिहराते. म्हणे मदयंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी. कोणी एके स्त्रीचा संग सोहळा, तुझन घडोरे चाणाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा, केल्या गोळा अस्थिपतीच्या. तत्काळ प्रवेशली अग्नी, इकडे द्वादशवर्षी शाप मुक्त होऊनी. रावस वनग्रा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी. एरी कपाळ पिटी आक्रोशे करून, मने झाले वंशखंडन. पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून, प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन, न करी कोणी स्त्रियेशी संभाषण. कधी रांगाची सेज आजपासून, झाली तुझ लागी जानपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडिला व्याघ्र. की महाभुजगांचे दंत समग्र, पाडोनी गारुडी दिन करी. की नासिकी वेषण घालून, महावृषभ करती दिन. की वनी निरकुंश वारण, धरुनी क्षीण करीती मग. तैसा कल्वश माधव भूम, होऊनी राहिला दिनरूप. पुढे प्रकाशावया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहत असे. तेथीचे पाहुणी प्रमाण, वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन. अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्य पुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला, असो तो राव मृग येसी निघाला. यथारण्ये यथा तथा गृह वाटे नृपाला भोग. त्यजिले सर्वही, मनात मनोज विकार उठत. विवेकांकुशे कामयुक्त व आवृत, म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य. ते कर्म सहसा न करावे, आपुली कर्म गती गहन. प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून. भोगिल्या विनी न सुटेची, ऐसा राव उदासयुक्त. वनी हिंडता मागे पाहत, तो पिशाच भयानक अत्यंत. राया पाठी उभे सदा, दाम्पत्यपूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा मळी न सोडी. स्वप्नी जागृतांत, महाविकराळ दांत करकरा खात. राये व्रते केली बहुत दान, देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नागरवासी आला. मनसरी देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीशी उभी. वृक्ष लागले बहुत, आम्रवृक्ष फळ भारे डोलत. पोफळी रांतांजन विराजित, केळी नारळी खर्जूरनिया. चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नागर राज शेवंती. मलयागार कृष्णागार जाती, जपा करवीर कोविदार. वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुळ देवदार. कपित्य बिल्व अंजीर, अर्जुन पिचू मंद कदंबते. ऐसिया वना माझी नृपती, एक क्षण पावला विश्रांती. परी ते पाठीशी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्य वासरमणी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुदिता पुढे उंच मळोनी, क्षीराब्दी जैसा पातला. की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तासी प्राप्त, चिंतामणी जाहला. तैसा पापसी या माझे मुकुटमणी, शिष्य मांदी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला हष्टभावे भरून. होबा टाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे संवरती संपूर्ण. तू विलोकीसी जरी कृपा करुण, तरी रंक सहस्रनयन होय. यावरी तो महाराजा गौतम, कल्पशपादा पुसे. कुशल क्षेम, राज्य राष्ट्र ज प्रजा अमात्य परम. सुखे करुण नांदती की, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. स्वधर्म आचरती की समग्र. पशुसेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपुले कृपे करून, समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरून, आनंद गण दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपले दुस्तर ऋषी प्रति निवेदले. गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण क्षेत्र. तेथून मी आलो अपार महिमा, तेथीचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत. सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मा देखा दुर्लभ जान. तेथे इंदिरे सहित जनार्दन, तप गहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा, मृडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथीची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वसती अहोरात्र. जेथीचे पाषाण तरुवर, समग्र निर्जर उतरले. सत्यवती हृदयरत्न, जेथे करी अनुष्ठान. वसिष्ठ भृगु जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक, मंडप घसरी होतसे देख. नारद तुंबरू गायक, जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र, उभे अखंड देवाचे भार. मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होतसे. ऋषी करती वेदघोष, अष्टनायिकाचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक, सुरस तोषविती महिषाते. ते अति उत्तम स्थान, तेजोमय प्रकाशन गहन. नाना वृक्ष लागले सघन, कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित, चारीद्वारे मणिका खचित. ऐरावतारूढ अमरनाथ,
पूर्वद्वारी तिष्ठतसे, दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेशी वारुणी रमन, उत्तरेशी वैश्रवन प्राणमित्र शिवाचा, कर्पूर गौर भवानी सहित गवगवीत तेजे विराजित, भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे, त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे, द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची बसती अहोरात्र, अष्टवसू द्विकाल समग्र जोडून कर उभे तेथे, अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी, अखंड आराधिती पिनाक पाणी, रायासी म्हणे गौतम मुनी, मीही वसतो सदा तेथे, वरकड क्षेत्री लक्ष वरुणी जाण, तवे आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न, सदा शिव अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ शिववासर, समुद्र स्नान करता समग्र, फळ होय सकळ तीर्थीचे, रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्माणी दर्शनाने जाण, कैलासाहुनी आणिले, गणेश स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग, श्रवणा वाट पाहती, यावरी सुत वक्ता निपुण, रावण मातेसी कैकची अभिधान, ती नित्य लिंग पूजनावी न जाण, उदक प्राशन करीच, पंचधान्याचे पिष्ट करून, लिंग करी कामना धरून, व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा, शंकरेतीचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेषे करून, त्या लागे रात्रंदिन, रावण माता अन्न न घे, रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन, कैलासाप्रती द्विपंचवदन, जाता झाला साक्षेपे, तप आचरला दारुण, जो सतुष्टिती कला प्रवीण, जेने वेदांची खंडे करून, सारासार निवडले, चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत, दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामींपुढे, आपुले शिर छेदुनी स्वहस्ते, शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त, दशमुख गात प्रेम भरित, उमानात संतोषे जेने, राग उपराग भावासहित, मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल संगीत, शास्त्र प्रमाण गातसे, गद्य पद्य रचना नाना काळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा, गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत, म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का, दशकद्वयनयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई, या त्रिभुवनात जे सुंदर, ऐसी लढा देवी सुकुमार, ऐकुणी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती, कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून, की ब्रह्मानंद रस मुरोन दिव्यलिंग ओतिले, सहस्त्र बाल सूर्यन पावती सरी, ऐसा प्रश्न पडला दश दिशांतरी, दिदले रावणाचे करी, जे अतर्क्य ब्रह्मादिका, जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवताचरण, वेद शास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिते, जे त्रिगुणांतीत परब्रह्म, जे अजिता अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे, अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचिली इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्य लिंग पुरातन, ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन, लावण्य सागरीचे निधान, त्रिभुव सुंदर ललनादे, जी अपर्णेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्व तुमा, सच्चिदानंदा पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू, शिव म्हणे इची प्रतिमा विशेष, निर्मुन शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू, रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंदजननी, दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ झालेला, दक्षिण पंथे जाता सत्वर, गजबजिले सकळ सुरवर, गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती, म्हणती सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण, भवानी बैसलासे देऊन पंचवदन हसतसे, म्हणे तेथीचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेल हाता स्नेहभरित, इकडे भवानी स्तवन करीत, हे पाद्य जजात धाववेगी, वारी जनमया इंदिरावरा, निगमागवंदा स्वास्य वस्त्रा, की नीलपयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज, हे मधु कैटभ नरकमूर भंजना, हे दशावतार धारा पीतवसना, हे मंदानका मानसरंजना, हे जनार्दना जगद्गुरु, हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा आला, म्हणे धन्य धन्य द्विपंचवंदना, कोठे मिळविली ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिवे दिदली, विप्र म्हणे खाली उतरून, न्याहाळून पाहे इचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली, भववनास
आणखी अमंगळपूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकून रावण चालिला. मग रमा माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिदली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कोटाळीन. अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न. मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेच पे. तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती काद्रवे चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी. तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशंत नित्राचे चत्वरी. पट्ट महिमिषी पतिव्रता मयासुर करील कन्यादान. वरी एक शक्ती देईल आनंदन सप्तकोटी मंत्राचे गहन. सामर्थ्य असे जिये माझे ते निर्वाण सांगा तीन शक्ती. तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणिती. प्रेरवित्वा सत्य पे. ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गाई सखी. गजाननाचे स्तवन देव करती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती. ऐसी देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न चालवत चडपडीत मूत्र भरे. भूमीवरील लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमा माधवे. हाती घेऊन लघुशंकेशी बैसावे हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथा म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोराणी पळती. तुझ्या मूत्र शंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना कराव्या पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणाशी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गरजोनी. माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. एवं घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य. पुन्हा एक दंत हाक फोडी राक्षसा आपले लिंग सांभाळी. म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी. ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग. एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परी न उपटे तया लागोनी अखंड अभंग जाहले. गुप्त झाला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन. रावणे एक गायीचा कर्ण धावोनी या धरीला. तोही न उपडे तया लागून. मग तेथेची केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेची करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रिजा जिता ऐसा पुत्र 18 क्षोणी सेनाभार. जेतीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मधो ब्रह्मा येणे आम्हा तेथून झाले. मिथुलेश्वराच्या यागा करणे आम्ही येत हसतो त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्ष निगृद्ध विशाळ त्या खाली आम्ही बसलो सखळ. तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण. जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण. दुर्गंधी उठली चौकडे. रक्तपिती भरून हस्तपाद बोटे गेली झडून. परमकुष्ठित कुलक्षण कैसे अन्न उदक तियेचे. दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिक झडून किडे पडले बुचबुचित. अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून. धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरणकाळ जवळी आला जाण. वरते पाहिले आम्ही विलोकन. तो शिवे धाडले दिव्य विमान. तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन. शिवदूत बैसले 4 जण.
कोटी सूर्य तेजे विराजमान, प्रभा शशी समान एकाची, कोणी अग्नि तेजे विराजित, भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखित, वाद्ये वाजती चतुर्विज, अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐक नृपती, मग तया प्रती पुसले, हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती तया चांडाळी लागून, शिवे आणू पाठविले निजपदा, मग म्या तयासी पुशिले, इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत, पूर्वी केकन यामनामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण, आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना, ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली, जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके, तो हे झाली गरोदर, लोक निंदा करती समग्र, मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घातले येसे, मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सौभाग्य शूद्र, त्याने इथे स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले, तेने आपत्ते झाली बहुत, ही अत्यंत मध्य मानसी रथ, पुष्ट झाली बहुत, घृणित लोचन उघडीना, शूद्र घेऊनी दासीदास, गेला क्षेत्री कृषी कर्मास, हे क्षुधित आठवणी मासास, शस्त्र घेऊनी चालली, मध्ये माजली नुगडी लोचन, हा बस्तकी आहे म्हणून, गौस्थाचे कंठी जाण पापिनी, सुरी घाली तसे, ते अट्टहासे ओरडत, गायी हुंबरोनी अनर्थ करीत, इने कंठ छेदोनी गृहात वस्त्य नेले त्वरेने, डोळे उघडून पाहे पापिनी, मग गोवास्ते ओळखले ते क्षणे, तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे, करणी न कळता केली, मग अर्ध वस्त मास भक्षून, उरले टाकी बाहेर नेऊन, लोकात उठविले पूर्ण, गो वस्त मारले व्याघ्राने, त्यावरी ही काळी मृत्यू पावत, तो येऊन या यमदूत, येसी नेले मारित बहुत, जाची ती निर्दयपणे, कुंभी पाकी घालिती, आसी पत्र वनी हिंडिती, तप्त भूमीवरी लोळविती, स्तंभ कवटाळविती, तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन, हिचे काही आहे की नाही पुण्य, ते म्हणती शिवनाम उच्चारून, गोस्तव ध इने केला, मग यमे दिधले लोटून, चांडाळ योनीत पावली जनन, गर्भाद कुश्चल कुलक्षण, विष्टामूत्रे भरली सदा, श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण, तव माय बापे गेली मरुण, मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे, तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून, गोकर्ण क्षेत्रा प्रति संपूर्ण, यात्रा चालली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होतसे, शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार, त्यांच्या संगे ही दुराचार, चांडिळी ही चालली, गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्र काळीच्या देवळाजवळी, म्हणे मज अन्न द्यावे हे वेळी, बहुत पापिनी मी आहे. हाका फोडीत हात पसरून, तो प्रदक्षिणा करती भक्तजन, एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले, ते त्रिदळ चांचपोन पाहून, मुखी घालावयाची नाही वस्त, म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी, शिवरात्रीस उपोषण, बिल्वदळे घडले शिवपूजन, शिवभक्तासवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीच, शिवनामे गर्जती जन, हेही करीत तैसेची स्मरण, तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी, ऐसा तिचा पूर्ववृत्तांत गौतमे सांगितला समस्त, मग ती दिव्य देह पाहुनी बैसत, शिवविमानी ते धवा, आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण, मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली, गौतम म्हणे ऐक राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर, शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका, ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या या लागोनी, कल्पवशाद तेची क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला, शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहरारे पूजले सांग, अंतरीस प्रेम अनुराग उमारंग संतोषला, ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष, तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिवगण, परम तेजस्वी देदीप्यमान, अनंत विजांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते, अनंत वाद्ये गर्जती एक वेळा, तेने रंग सुरंग दाटला, दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक, मित्रसह दिव्य देह पाहून झाला दशभुज पंचानन, इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा, स्वरूपता मुक्ती हो पावन, शिवरूपी मिळाला आनंदघन, धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर, गौतम ऋषी परम धन्य, तेने इतिहास सांगितला पावन, धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला, मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित,
की निधाना भवते समस्त साधक जैसे बैसती, तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार, देऊनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया, श्रीमध्वती वाटक विलासा, ब्रह्मानंदा आदिपुरुषा, श्रीधर वर्धा कैलास विलासा, कथारस वदवी पुढे, श्री शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, तृतीय अध्याय गोड हा, श्री साम सदा शिवरार्पणस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूरगौर, अगम्य गुण अपार, तुझे वर्णिती सर्वदा, न कळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व करता कारण, कोठे प्रगटेल ज्यांचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका, जाणूनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास, एची विषयी सुते इतिहास, शौनकांप्रधी सांगितला, किरात देशींचा राजा विमर्शन, परम प्रतापी शत्रुभंजन, मृगया करीत हिंसक दारुण, मद्यपांसी रत सदा, चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगीत, निर्दय अर्धमेची वर्तत, परिशिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवाशी, त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती, परम चतुर गुणवंती, प्रतिपुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया, म्हणे शिवव्रत आचरता, बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष, गीत नृत्य स्वहे करिता विशेष, शिवलीला अमृत वर्णिता, दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान, मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पे, मी पूर्वी पापानने नगरी, सारमेय होतो सुंदरी, तो माध्यवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो, शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत, तीही दंड मारिता त्वरित, सभे पळत प्रदक्षिणा करी, आणि आलो परतोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणून, मागोती दट्टावया त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना, मागोती बैसलो येऊन, तवतीही क्रोधे मारिला बाण, म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला, त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलो जाण, परिश्वानाचे दुष्टगुण, नाना दोष आचरे, कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून, मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस तू पूर्वी तू, मांसपिंड नेतामुखी धरून, पाठी लागला पक्षी शेण, शिवालयास प्रदक्षिणा तीन करून बैसलीस शिखरी, तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेण पक्षी मारित, शिवसदनासमोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू, मग कुमुद्वती म्हणे रायास, तू त्रिकाल ज्ञानी पुण्य पुरुष, तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा, यावरी तो राव म्हणे एके, मृगनेत्रे मी बघणे, सिंधू देशींचा नृप इंदुवदने, होईल पुढे जन्मी मी, तू जया नामे राज्यकन्या होसी, मज लागी राजसेवरीसी, तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईल सत्यगुण सरिते, तू कलिंग कन्या होऊन मज वरीशी सत्य जाण, चौथे जन्मी गंधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वारीसी मज, पाचवे जन्मी अवंतीराज, दाशार्ह कन्या तू पावसी मज, सहावे जन्मी अनंतरपती सहज, तू ययात कन्या गुणवंती, सातवे जन्मी पांड्य राजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण, तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रू दंडीन शिवप्रतापे, महाधर्म वाढविन, जन्मोजन्मी शिवभजन करीन, मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना, शरण रिगेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊनी निर्दोष, शुभवदने तुझ समवेत, कैलास पद पावेन निर्धारे, सुत म्हणे शौनकादिकांप्रती, तितुकेही जन्म होनी तो भूपती, ब्रह्मवेत्ता होनी अंती, अक्षय शिवपद पावला, ऐसा शिवभजनांचा महिमा, वर्णून न शक्ये द्रुहिदा सूत्रामा, वेदशास्त्रांची सीमान कळे ज्याची वर्णावया, ऐकोनी शिवगुण कीर्तन, सद्गद्न होय जयाचे मन, अश्रुधारा नयन जयाचे कदान वाहती, धिकतयांचे जिने धिक कर्म, धिक विद्या धिक धर्म, तो वाचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी, ऐक शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी, रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करुनिया, ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रथ रूपवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सकारायाचा, मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर, शिष्य भाविका आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय, गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सौभाग्यता, विपुत्र आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते, दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी, ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मनी भद्र अति सुजान, तेने एक मनी दितला आनो, चंड किरण दुसरा, अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामी कमर 52 कस, सर्पव्याघ्र तस्करवास,
राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मन्यांचे होता दर्शन. सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत न ये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर्य ते आपणची होती प्राणमित्र. आयुरारोग्य ऐश्वर्यापार चढत चालले नृपाचे. भूप तो सर्वगुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेकभाव रत्नांचा मुकुट समुद्र सुबोध चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ. की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृतचा विशाळ कूपची काय उचमळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ देश करती पृथ्वीचे भूपाळ. मनी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती. बहुतांशी असह्य झाले अवनीचे भुभुज एकटवले. अपार दळ घेऊन आले वेढिले नगरायांचे. इंदिरावर कमलदय नयन त्याचे कंठी कौस्तुभ जान. की मृडानीवर मोळी रोहिणी रमण प्रकाश घन मनी तैसा. तो मनी आम्हासी दे त्वरित म्हणून रूपाने पाठविले दूत. मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण. ज्या कारणे जे भूषण तेची विदूषक रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन मनी जरी द्यावा या लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दीनरक्षण जगदुद्धार वज्र पंजर भक्तांसी. त्याशी शरण जाऊ ये अवसरी. जो भक्त काज कैवारी. जो त्रिपुरांतक हिमकुमारी. प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन. सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजून आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करती शिवस्मरून. महायंत्रांचे नगरावरून मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रोतमिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून. त्यात एक गोपगृहिणी पतिहीन कुमार कडीये घेऊन आपातली 6 वर्षाचा बाळ. राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढवेळ. गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून. आपण करी गृहीचे कारण. शेजारी उद्वास तृणसदन बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून. दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने. कोणी तुझे नाही तेथ लघु पाषाण आणोनी त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणी करीतसे. आर्द्र तृष्ण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेमभावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृतिका उदळी. मृतिकाच घेऊन करकमळी पुष्पांजली समर्पित. एवं राया ऐसे केले पूजन. मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून एबा करी पुत्रा भोजन. बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेधी प्रत्युत्तर म्हणून बाहेरी येऊनी पाहे. तव शून्य गृही बैसला आहे मने अर्भका मांडले. काय चाल भोजना झडकरी परी नेदी प्रत्युत्तर. मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुकारली. चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुणी ओढीत. बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून. दुखे पडला मूर्छा घेऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून तृण शेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव तो दयाळ उमारमन अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळ झळकती. चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्रप्रभेहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करून ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून. षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहत असे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्त नरंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे.
बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली, तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेशी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रित दिव्य मंचकी, पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन, सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली तीस बाळके जागे करून, म्हणे चाल घे शिवदर्शन तव ती पाहे चहूकडे विलोकन, अद्भुत करणी शिवाची हृदयी धरून दृढ बाळ, शिवालया आली तत्काळ, म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृहा धावून, चंद्रसेना सांगे वर्तमान, राव बेगे आला प्रीती करून, धरी चरण बाळकांचे शंकराची अद्भुत करणी, राव आश्चर्य करुणी पाहे नैनी, नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया, दिगंतरी गाजली हाक बहुत, बाळकासी पावला उमानात, अवंती नगरा येती धावत, जन अपार पहावया, चंद्रसेन राया प्रती, रूप अवनीचे सांगोणी पाठविती, धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते, आम्ही टाकुनी द्वेष ध्रुवांसना, तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना, तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न ज्याशी, ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन, सकळ रायांशी भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना, सप्तपुरीत श्रेष्ठ जाना, उज्जयिनी नाम तियेचे, राजे सकळ कर जोडून, शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण, त्या बाळकासी वंदून आश्चर्य करती सर्वही, म्हणती जे शिव प्रसन्न, ते तृण कृटी होय सुवर्ण सदन, शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे, गृहीच्या दासी सिद्धी होऊन, न मागता पुरविती इच्छिले पूर्ण, अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन, कल्पिले फळ देती ते, मुका होईल पंडित, पांगुळ पवना पुढे धावत, जन्मांध रत्ने पारंकित, मूड अत्यंत होय वक्ता, रंक भनंगा भाग्य परम, तोची होईल सार्वभौम, न करता सायास दुर्गम, चिंतामणी येत हाता, त्रिभुवन भरी कीर्ती होय, राजे समग्र वंदिती पाय, जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती, अभ्यास न करिता भोवस, सापडे वेदांचा सारांश, सकळ कळा येती हातास, उमा विलास भेटे जेव्हा, गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला, गो विप्र प्रतिपाणी स्नेहाळा, धन्य रूप राज चंद्रसेन, यात्रा दाटली बहुत, सर्व राज्ये आश्चर्य करीत, तो तेथे प्रगटला हनुमंत, वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणादी भ्रमर, भूगर्भ रत्नमानस संतापहर, वृत्रारी शत्रू जनकनगर, दहन मदन सद्दमन जो, द्रोणाचळ उत्पाटन, उर्मिला जीवन प्राणरक्षण, ध्वजस्तंभी बैसोन, पाळी तृतीय नंदन पृथेचा, ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षोणीपाळ, चरणी लागती, राघव प्रिय कर बाळा प्रति, हृदयी धरुणी उपदेशी, शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र, न्यास मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवार व्रत सांगे, हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत, चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी, त्यांचे नाम श्रीकर, ठेविता झाला वायुकुमर, सकळ राव करीती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती, यावरी अंजनी हृदयाब्जी मिलिंद, श्रीकारास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवी पिढीस नंद, जन्मेल गोपराज गोकुळी, त्याचा पुत्र पितवसन, होईल श्रीकृष्ण कंस दमन, शिशुपालकांत कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद, श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती, जेवी जपमाळेचे मनी परतोनी येती, अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथीवार, तेची परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा, ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान, सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपन श्रीकरांचे, ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ, श्रीकर चंद्रसेन नृपणात बोळवीत सर्व भूपाते, वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी, श्रीकर चंद्रसेन आचरती, शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे आर्त पुरविती, शिवलीलामृत श्रवण करती, अंती शिवपदा प्रती पावले, हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्यवर्धन, शिवार्चती रत ज्यांचे मन, विघ्ने भीती तयासी, शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखोनी विकासती, सज्जन कमलिनी जीवन शिव चक्रवाके, दोन्ही ऐका येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभित, शिवनिंदकासी वैकुंठनाथ, महानरकांत येऊनी
नेवनी घाली विष्णू निंदक जे अपवित्र, ज्यांसी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र, एवं हरिहर निंदकांची सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदा इतिवर्या श्री भक्त कैलास निवासिया, श्रीधर वर्धा मृडानी प्रिया, तुझी लीला वदवी तू. लीला ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण, ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड, चतुर्थाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु.